मंडळी, आज आपण खिरीचा एक वेगळा प्रकार बघत आहोत, अप्पी खीर। कर्नाटक साईडला विशेष करून ही खीर बनवली जाते। त्याला अप्पी पायसम किंवा पुरी पायसम असेही म्हटले जाते। सणावाराला विशेषतः गौरी जेवणा दिवशी ही खीर नैवेद्यासाठी अगदी आवर्जून केली जाते। छान दाटसर अशी ही खीर होते आणि चवीला सुद्धा तेवढीच सुंदर होते। करायला तितकीच सोपी आहे। मग कधीतरी खिरीचा हा वेगळा प्रकार करून बघायला काय हरकत आहे। चला मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण अशा छान छान रेसिपी, पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीनं आम्ही नेहमीच आमच्या चॅनलवर दाखवत असतो। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता प्रथम आपल्याला कणिक मळून घ्यायचे। त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। अगदी एक अर्धा चमचा मीठ आपण यामध्ये घालून घेऊ। तसेच कच्चं तेल घालायचं आहे। साधारण 2 चमचे कच्चं तेल यामध्ये घालूया। आता मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊ, म्हणजे हे जे तेल आहे ते सर्व पिठाला एक समान लागलं जाईल। आणि नंतर थोडंसं पाणी घालून घट्ट अशी ह्याची कणिक मळून घ्यायची आहे। आपल्याला याच्या पुऱ्या करायच्या आहेत, त्यामुळे घट्ट असं कणिक मळायचं आहे। त्यामुळे पाणी घालताना अगदी किंचित थोडं बघूनच घाला। चला, आपली कणिक मळून झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण तेल घातलं आहे, त्यामुळे तयार होणाऱ्या पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतात। आता हे पीठ आपल्याला एक 10 ते 15 मिनिटाकरता मुरवत ठेवायचं आहे। आता मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते चांगलं तापवून घेतलं। त्यात अर्धा वाटी साखर घातलेली आहे। तसेच आता आपण ह्यामध्ये वेलची पूड घालून घेऊ। साधारण 1 चमचा वेलची पूड इथं घातली। तसेच आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स अगदी बारीक चिरून घालायचे। मी इथं काजू आणि बदाम याचे बारीक तुकडे केलेले आहेत, बारीक काप केलेले आहेत आणि ते ह्या दुधामध्ये घालून घेते। आता आपण जी कणिक मळली होती त्याचे असे पेढ्या एवढ्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आणि ह्याच्या आता पुऱ्या लाटायच्या। एकदम पातळ अशा आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटायच्या। थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावर ह्या पातळ अशा पुऱ्या लाटायच्या। आपण नवरात्रीमध्ये कडकण्या करतो की नाही, तशाच ह्या पुऱ्या लाटायच्या आणि पातळ पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या। म्हणूनच कणिक मळताना घट्ट मळायची, म्हणजे ह्या पुऱ्या चांगल्या पातळ लाटल्या जातात। आता ते आपल्याला फुगवून द्यायच्या नाही आहेत, त्यामुळे काट्या चमच्यानं असे टोचे मारून घेते। आता एकीकडे मी तेल गरम केलं आहे, त्या तेलामध्ये ही पुरी मी सोडत आहे। आता आपल्याला ह्या पुऱ्या काही फुगवायच्या नाहीत, त्यामुळे अगदी कमी तेलात सुद्धा ह्या पुऱ्या छान तळल्या जातात। माझी आजी पणजी तर तुपामध्ये ह्या पुऱ्या तळायची, म्हणजे ते खीर किती खमंग व्हायची हे तुमच्या लक्षातच येईल। चांगली पुरी दाबून छान लालसर रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। छान लालसर रंगावर आपली पुरी तळून झाली। आपण अशाच अजून एक 2-3 पुऱ्या करून घेऊ। आता अर्धा लिटर दुधामध्ये 4 ते 5 जणांना खीर पुरेशी होती आणि त्याच्यासाठी एक छोट्या छोट्या 3 ते 4 पुऱ्या पुरेशा होतात। कणिक चांगली घट्टसर मळायची, 10 ते 15 मिनिटं मुरवायची। त्याच्या अगदी पेढ्या एवढी छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि एकदम पातळ थोडंसं पीठ लावून एकदम पातळ अशी त्याची पुरी लाटायची। पुरी आपल्याला फुगून द्यायची नाही, त्यामुळं काट्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे आणि मग तेलामध्ये ही चांगली लालसर रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। मस्त खमंग अशी ही पुरी होते, त्यामुळं तयार होणारी खीरसुद्धा छान खमंग चविष्ट होते। मंडळी, अशाच पारंपरिक जुन्या आजी पणजीच्या काळातल्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवत असतो, त्यामुळे आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आता ही अप्पी खीरसुद्धा अशीच एक पारंपरिक रेसिपी आहे, माझ्या आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली, पण सध्या विस्मरणात चाललेली। घरी जर पाहुणे येणार असतील तर काहीतरी वेगळा गोड पदार्थ म्हणून हा एक ऑप्शन चांगला आहे। किंवा एरवीसुद्धा एखादा गोड पदार्थ खायचा असेल, वेगळा गोड पदार्थ खायचा असेल तर हा खिरीचा प्रकार नक्की ट्राय करा। तुम्ही बघितलं असेल, आपण जरी लाट्या छोट्या घेतल्या तरी आपण पुरी पातळ लाटली आहे, त्यामुळे ती छान मोठी झालेली आहे। तशीच पातळ पुरी लाटल्यामुळे ती चांगली कुरकुरीतसुद्धा झालेली आहे।
छान लालसर रंगावर ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आपल्या ह्या पुऱ्या तळून झाल्या। आता आपल्याला ह्याचा चुरा करायचा आहे। तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल किती छान कुरकुरीत अशा आपल्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत। चांगला चुरा आपल्याला ह्या पुरीचा करून घ्यायचा आहे। एकदम बारीक असा आपल्याला या पुऱ्यांचा चुरा करून ठेवायचा आहे। आता आपण मगाशी जे अर्धा लिटर दूध घेतलं होतं ते गरम करायला ठेवूया। म्हणजे ज्या दुधामध्ये आपण साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूटचे तुकडे घातले ते दूध गरम करायला ठेवायचे। थोडेसे आटवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपण जो पुरीचा चुरा केलेला आहे तो चुरा घालायचा आहे। एक 5 मिनिटं दूध चांगलं उकळल्यानंतर हा आपला चुरा ह्यामध्ये घालायचा आणि पुन्हा एकदा हे दूध आपल्याला एक 5 ते 7 मिनिटाकरता चांगले उकळून घ्यायचे आहे। आता ह्यात जो पुऱ्याचा चुरा घातलेला आहे तो लवकर शिजतो। अगदी आपल्या शेवया जशा लवकर शिजतात तसाच हा पुऱ्याचा चुरासुद्धा लवकर शिजून येतो। फक्त एक 5 ते 7 मिनिटं कॉन्स्टंट ढवळत हे दूध चांगलं उकळून घ्यावं म्हणजे छान दाटसर अशी आपली खीर होते। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली खीर छान दाटसर झालेली आहे। तसेच आपण जो पुरीचा चुरा घातलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। मस्त अशा खमंग ह्या पुऱ्या झाल्यामुळे खिरीला छान खमंगपणा येतो। खिरीचा हा वेगळा प्रकार नक्की करून बघा। तयार आहे आपली अप्पी खीर, अप्पी पायसम। कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। हा वेगळा प्रकार नक्की ट्राय करा। आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त सोप्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।